आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतल्या पावसासंदर्भात मोठी बातमी आहे। मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई तुंबली आहे। मुंबईतील अनेक सखल भागात सध्या पाणी साचलंय। मुंबईच्या सायन, कुर्ला, माटुंगा, चांदिवली या परिसरातील सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे। डोंबिवली शहरामध्ये सुद्धा मध्यरात्रीपासूनच दमदार पाऊस सुरू आहे आणि हे सगळे परिणाम मुसळधार पावसाचे दिसतायत। जिकडे तिकडे सखल भागात मुंबई आणि परिसरात साचलेलं पाणी आणि वाहनं सुद्धा त्यामध्ये अडकून पडलेली दिसतायत। नागरिकांना याच पाण्यातून आपली वाट काढावी लागते। तर सोमवारची सकाळ आहे, लोकांना कामावर जायचे, मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये पाणी साचलेलं आणि त्यामुळे कोणी कुठे जाऊ शकत नाहीये, अडकून पडलेली आहेत वाहनं सुद्धा आणि लोक सुद्धा। एकीकडे लोकल सेवेवरती परिणाम झालाय तर दुसरीकडे रस्ते वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे। मुंबईतले असे काही भाग आहेत, हिंदमाता असेल किंवा माटुंगा, त्याचसोबत कुर्ला या भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचे हे परिणाम, साचलेलं पाणी आणि पाण्याचा निचरा पटापट होत नाहीये। नाले सफाई जर झाली असती तर हे पाणी साचलं नसतं, अशी देखील आता ओरड व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र नेमकी कारणं काय आहेत ही पाणी साचण्याची आणि आता यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे बघावं लागेल। महानगरपालिकेचे कर्मचारी तिथे येतात का, पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत करतात का ते बघावं लागेल, कारण तोपर्यंत तरी नागरिकांना याच साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। मुंबई आणि उपनगरामध्ये काल रात्रीपासूनच जो जोरदार पाऊस आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई तुंबली आहे। अनेक सखल भागात पाणी साचलंय। सायन, कुर्ला, माटुंगा, चांदिवली या भागामध्ये पाणी भरलंय। इलाका है ना, हर साल पानी बढ़ता है इधर पे, कभी कोई चीज की सुविधा नहीं होती है। हमेशा इधर पे यही प्रॉब्लम रहती है, हमेशा इधर पे यही कारण रहता है। कभी भी बीएमसी अपना काम ठीक करती नहीं है। जब भी देखेगा ना, यहाँ पे हर साल पानी बढ़ता है और यहाँ की जो गवर्नमेंट है ना, बिल्कुल भी लाचार है एकदम, और जरा भी ध्यान नहीं देते बीएमसी वाले लोग। अभी मैं जा रहा था कुर्ला से परेल तक जा रहा था। सिर्फ कुर्ला से परेल तक जाने के लिए मेरे को इतना प्रॉब्लम हुआ, इतना दिक्कत हुआ है, करीबन मुझे 2 घंटा लग गया ट्रैफिक के अंदर फंसते फंसते इतना आया हो कि अभी मेरा भी जॉब पे जाना भी मुश्किल हो गया है। अभी काम पे पहुंचूंगा, पता नहीं काम पे भी लेगा कि भी नहीं। आणि यावेळेला एक मोठी बातमी, मुंबईमध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबई महानगरामध्ये काल मध्यरात्रीनंतर 1 वाजल्यापासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत 6 तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे पालिका तसंच खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। महाविद्यालयांमध्ये पहिलं सत्र होणार नाही असं कळतंय। उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे। आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। या महत्त्वाच्या बातमी संदर्भात माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडून। सुस्मिता, शाळांसंदर्भात विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय माहिती द्याल? खरं तर 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासून झाल्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आणि शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला आहे की पहिल्या सत्रामधील शाळांचे वर्ग हे भरणार नाहीत। तर पहिल्या सत्रामध्ये जर कोणी विद्यार्थी प्रवास करून येत असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। खाजगी आणि शासकीय अशा सर्व शाळा या पहिल्या सत्रातल्या बंद असणार आहे, त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस होण्याच्या या शक्यतेमुळे आपण बघतोय की हायटाईडच्या वेळेमध्ये मुसळधार पाऊस आणि त्याच वेळेला शाळांची वेळ, या दोन्हीमुळे मुंबईतील सखल भागांमध्ये अधिकचा पाणीसाठा होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काल मध्यरात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 6 तासांमध्ये रेकॉर्ड ब्रेक 300 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणजे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रेल्वे सेवा असेल, वाहतूक असेल आणि त्याचबरोबर आता शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। श्वेता, बिलकुल। आणि पालिकेच्या शाळा असतील किंवा खासगी शाळा असतील, या सगळ्या आणि त्याचसोबत महाविद्यालयांची पहिली सत्र, या सगळ्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी। मुंबईमध्ये गेल्या 7 तासांच्या कालावधीमध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आज देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने आज पालिका तसंच खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर केलेली आहे। उपनगरीय सेवा
लोकलच्या या देखील सध्या विस्कळीत आहेत। त्याचसोबत मध्यरात्रीनंतर 1 वाजल्यापासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबई आणि परिसरात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। आणखी पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे मुसळधार, आणि या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर बदलापूर असेल किंवा अंबरनाथ या सगळ्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला, पाणी साचलेलं आहे। तिकडची परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड त्या भागातून आपल्या सोबत आहेत। गणेश, तुम्ही आता कुठे आहात? या सगळ्या आसपासच्या परिसरात बदलापूर असेल किंवा आसपास काय परिस्थिती आत्ताची? श्वेता, मी सध्या बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो की